झी 24 तास एक पाऊल पुढे। वळूया पुढच्या बातमीकडे। पुणे आणि परिसराच्या विकासासाठी आता नवं प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे। मुंबईच्या MMRDAच्या धर्तीवर पुण्यासाठी PMRDA स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेत केली। औद्योगिकीकरणाचा वाढता पसारा लक्षात घेऊन पुणे आणि परिसरात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नवं प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे। मुंबईच्या MMRDAच्या धर्तीवर येत्या 3 महिन्यात याबाबतचा अभ्यास करून PMRDA स्थापन केलं जाणार आहे। पुणे, पिंपरी चिंचवड, तळेगाव दाभाडे, लोणावळा, देहू रोड या संपूर्ण भागांचा तर मावळ, हवेली आणि शिरूरमधील काही भागांचा समावेश PMRDA मध्ये असणार आहे। 2300 चौरस किलोमीटर इतकं प्रचंड क्षेत्रफळ असणाऱ्या PMRDAच्या क्षेत्रात अंदाजे 53 लाख लोकसंख्या आहे। पुणे विकास प्राधिकरण करून पुणे, पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या अनेक ग्रामपंचायती मिळून वाहतुकीचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, स्वच्छतागृहांचे प्रश्न हे सगळे प्रश्न एकत्रितपणे सोडवण्यासाठी सुधारित आराखडा करायचा असेल तर PMRDA गरजेचं आहे, पुणे विकास प्राधिकरण, अशी आम्ही मागणी केली होती। आज सभागृहामध्ये जी चर्चा झाली त्याच्यामध्ये या विषयाचा अभ्यास करण्यासाठी 3 महिन्याची समिती आम्ही नेमू आणि 3 महिन्यात अभ्यास करून ही समिती पुढची भूमिका मांडेल असं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे। 3 महिन्यांमध्ये PMRDA स्थापन होणार असलं तरी हे स्थापन करण्याबाबतची घोषणा 15 वर्षांपूर्वी म्हणजे 1997 मध्ये करण्यात आली होती। 1999 मध्ये यासंबंधीचा ठराव विधानसभेत मांडण्यात आला। त्यानंतरच्या काळात काहीच प्रगती न झाल्यानं सरकारनं 2007 मध्ये PMRDA स्थापन करण्याचा पुनरुच्चार केला। 2008 मध्ये यासंबंधी महानगर आराखडा समिती स्थापन करण्यात आली। 2009 मध्ये अशोक चव्हाणांनी या समितीची पहिली बैठक घेतली होती। त्यानंतर त्याच वर्षी क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापण्यास कॅबिनेटनं मंजुरी दिली आणि राज्यपालांनीही याबाबत अध्यादेश काढला। पुणे आणि परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून PMRDAची स्थापना केली जात असली तरी मुंबईप्रमाणेच सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी काँग्रेसला PMRDAचा उपयोग होणार आहे। कारण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आलेली राष्ट्रवादीची सत्ता आणि या ठिकाणी काँग्रेसची होत असलेली पिछेहाट पाहता मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय बरंच काही सांगून जाणार आहे। झी 24 ताससाठी दीपक भातुसे आणि अमित जोशीसह सुवर्णा जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।